डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण 50% टॅरिफ लावला। भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या अध्यादेशावरती ट्रम्प यांची स्वाक्षरी। रशियाकडून तेल खरेदीला ट्रम्प यांचा आक्षेप। अमेरिकेने लादलेला टॅरिफ चुकीचा। 140 कोटी भारतीयांच्या गरजांसाठी रशियाकडून तेलाची आयात। भारताचं हित जोपासण्यासाठी पावलं उचलणार सरकारचं उत्तर। कोल्हापूरकरांची माधुरी हत्तीन लवकर परतणार। नान्नीमठ आणि वंताराच्या सियोनमधील बैठक यशस्वी। हत्तीनीसाठी पुनर्वसन केंद्र नान्नी मठात उभारणार, वंताराचं आश्वासन। धार्मिक भावना आणि लोक आरोग्याची सांगड घालणार। काही मार्ग काढून कोर्टासमोर भूमिका मांडू। दादर कबूतरखान्यावरील राड्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। महायुतीतला वाद अमित शहांच्या दरबारी। वादग्रस्त मंत्र्यांबाबत शिंदे आणि शहांमध्ये 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा। महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, शिंदेंची भावना। तर शहा लवकर घटक पक्षांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची सहकुटुंब भेट। मोदींची शिंदेंसोबत अर्धा तास स्वतंत्र चर्चा झाल्याची माहिती। आठवड्याभरात शिंदेंचा दुसऱ्यांदा दिल्ली दौरा। दिल्लीत खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात चर्चा झाल्याची तटकरेंची माहिती। रायगड पालकमंत्री पदाच्या तिढ्यावरती बोलण्यास मात्र नकार। उद्धव ठाकरे दिल्ली सहकुटुंब संजय राऊतांच्या निवासस्थानी मुक्कामी। शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली। तर उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर गांधी कुटुंबियांसोबत स्नेहभोजन करणार। महानगरपालिका निवडणुका 2026 मध्ये होणार, तर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबरनंतर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंच्या युतीचं पहिलं पाऊल। बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे कर्मचारी सेना एकत्र। 18 ऑगस्टला निवडणूक होणार। लोक नावावर नाही तर कामावर मत देतात। घरी बसणाऱ्यांना लोक घरीच बसवतील। ठाकरे बंधूंच्या युतीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खोचक टोला। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आकाच्या दुसऱ्या मुलाचा संबंध। आमदार सुरेश धस यांचा वाल्मिक कराडचा दुसरा मुलगा श्री कराडवर आरोप। खालीद का शिवाजी चित्रपटाचं पुनर्परीक्षण करा। राज्य सरकारचं केंद्राला पत्र। 8 ऑगस्ट रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याबाबत भीती व्यक्त। पुणे महानगरपालिकेत मनसे कार्यकर्त्यांचा राडा। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड। पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून वस्तू गायब झाल्यानं मनसैनिक आक्रमक। आयुक्तांनी धमकी दिल्याचाही आरोप। पिंपरी चिंचवडच्या रेड झोनमधील मिळकत करात 50% सूट। सैन्य दलाच्या जागेवर राहणाऱ्या 15 ते 20 हजार नागरिकांना दिलासा मिळणार। 1 एप्रिल 2026 पासून सवलतीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार। उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीत महाराष्ट्रातले 78 जण अडकले। 47 जण बेपत्ता असल्याची माहिती। मंत्री शंभूराज देसाईंची उत्तराखंड पर्यटन मंत्रालयाशी चर्चा। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्ट पासून 3 दिवस जपान आणि चीनच्या दौऱ्यावर। गलवान संघर्षानंतर मोदी पहिल्यांदाच चीनला भेट देणार, तर भारत आणि जपान शिखर परिषदेतही सहभागी होणार।